नमस्कार नमस्कार मंडळी. हा श्रावण महिना म्हणजे एकदम पवित्र महिना आहे. याच्यामध्ये देव धार्मिकपणा आला पाहिजे, मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे, देवाविषयी मला छोट्या छोट्या मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजे, त्या आध्यात्मिकमध्ये वळतात मुलं मग छान. आणि वाल्या कोळी नावाचा राहत होता, तो एक एक माणसाला मारायचा आणि दगड मारून टाकलं का दगड रानामध्ये टाकायचा. असे त्याने 7 राजनं भरले होते त्या वाल्या कोळीने. मग जेव्हा नारद मुनींना दया आली, स्वर्गामध्ये नारद मुनी राहतात ना, त्यांना दया आली. ते म्हणाले की हा वाल्या कोळी किती पाप करतोय, याची पापाची मुक्तता आपण केली पाहिजे, याला धर्माला चांगलं जागलं पाहिजे याने. म्हणून मग नारद मुनी स्वर्गातून त्याच्या रस्त्याला आले आणि ते रस्त्याला आल्यावर त्यांच्या कुऱ्हाडीने उगारलं, त्यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारली आणि सांगितलं की तुझ्याजवळ जेवढे पैसे असतील, जेवढं धनद्रव्य असेल ते मला देऊन टाक. मी असे 7 राजनं दगडांनी भरून ठेवले, एवढे माणसं मारलेत, म्हणून मला धनद्रव्याची फार गरज आहे. माझ्या बायकोला फार लालूचे सोनं नाणं पाहिजे, मुलांना पाहिजे खायला, म्हणून मी तुम्हाला मारायची तयारी करतोय. म्हणे बघ वाल्या, तू हे पाप करतोय, फार पाप करतोय. तू काय कर, घरी जा आणि मुलांना विचार की माझ्या पापाचा वाटा घ्याल का? मी तुम्हाला एवढं धनद्रव्य कमवून दिलं, एवढे मोठे सोनं नाणं दिलं, तर तुम्ही माझ्या पापाचा वाटा घ्याल का? मुलं म्हणाले आम्ही अजिबात घेणार नाही, पापाचा वाटा घेणार नाही, आम्ही पैशाचा वाटा घेऊ. आणि नंतर मग तो बायकोकडे गेला. बायकोला विचारलं, ये लक्ष्मी, तू माझ्या पापाचा वाटा घेशील का? मी तुला एवढं सोनं नाणं दिलं, 2 पोते सोनं नाणं जमा केले, पैसे जमा केले, 7 राजनं दगडांनी भरले, तर तू माझा पापाचा वाटा घेशील का लक्ष्मी? तर लक्ष्मीबाई बोलल्या की मी तुमचा पापाचा वाटा घेणार नाही, मी खायाचा वाटा घेते, सोन्याचा वाटा घेते, पैशाचा वाटा घेते. कारण घरची लक्ष्मी बायको जी असते ती फार लालची असते, तिला सोनं पैसा खायला आवडतं. पापाचा वाटा नाही बोलली ती घ्यायला. म्हणून त्याचे डोळे उघडले, त्याला पश्चाताप झाला, तो रडायला लागला की माझा पापाचा वाटा बायको घेत नाही, लक्ष्मी एवढी अर्धांगिनी माझी, आणि मुलं पण घेत नाही. मग मी काय करू आता? मी आता जातो आणि त्या नारद मुनींना सांगतो आणि त्यांचे पाय धरतो की मला फार. मग ते निघाले घरातून, रागाने निघाले आणि तिकडे रस्त्यावर आले आणि रस्त्यावर जंगलामध्ये आल्यावरती त्या नारद मुनीचे पाय धरले आणि रडायला लागला तसा की देवा मी आता काय करू? मग नारद मुनीने सांगितलं की वा तुम्ही ना खूप माणसं मारले हो, खूप पाप केलं. वाल्या कोळीला सांगितलं, वाल्या कोळी होता तो जातीने, तर त्याला सांगितलं तू पाप केलं, 7 राजनं भरले दगडांनी, तुला एवढं पाप देव फार नरकात टाकेल, तुला सरळीने चटके देईल, मग तू काय करशील? म्हणून म्हणे मला आता काहीतरी चांगला मार्ग सांगा, मला देवाचा मार्ग सांगा. मग त्यांनी सांगितलं तू इथंच बैस आणि राम 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 हे तप कर, तुझा पापाचा सगळा विनाश होईल, मग तू देवाच्या मार्गाला जाशील, तुझा उद्धार होईल. मग देव तुला फुलं टाकतील वरून आणि तुझा उद्धार झाल्यावर तू ऋषी होशील, मग तू रामायण लिहिशील. म्हणजे असं नारद मुनींनी सल्ला दिला त्यांना. तो त्यांना खूप आवडला. वाल्या कोळीला सल्ला खूप आवडला. लगेच तपाला बसला, सगळं घरी जाणं बंद केलं, पाणी जेवण सगळं बंद केलं आणि तपाला बसला. राम 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 म्हणत असं 14 वर्ष तिथे त्या जागेवर बसला तप करत. नंतर पुन्हा 14 वर्षांनी नारद मुनी आले त्या रस्त्याने. त्यांनी बघितलं, त्यांना नवल वाटलं, अरे आपण वाल्या कोळीला चांगला सल्ला दिला, त्याने आपलं ऐकलं. त्यांच्या अंगावर मातीचं वारूळ आलं होतं. मग त्यांनी वारूळ बघितलं, त्यांना दया आली. त्यांनी लगेच त्या वारुळाला हात लावला. हात लावल्यावरती आणि मग ते वारुळातून ते बाहेर आले, ऋषी बाहेर आले वाल्या कोळी, आणि त्यांच्या जटाबिटा वाढलेल्या ते एकदम ऋषी झाले. मग त्यांनी लगेच नारद मुनींचे पाय धरले आणि सांगितलं मला क्षमा करा, मला तुम्ही चांगला मार्ग दाखवला, मला आता पापातून मुक्तता करा, मी आता देवाच्या धर्माकडे जाईल, माझ्या एकटाच राहील आणि रामायण लिहेल आणि झोपडीमध्येच राहील माझ्या, मी बायकोकडे जाणार नाही ना मुलांकडे जाणार नाही. असं वाल्या कोळीचे वाल्मिक ऋषी झाले. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, सन्मार्ग दाखवला की तुम्ही असं चांगल्या मार्गाने चला, चोरी करू नका, लबाडी करू नका, घरात भांडण करू नका, चांगले गोड बोलून राहा,
तुमचा उद्धार होईल. देवाला उद्धार आवडतो, देवाला चांगलं केलेलं आवडतं. म्हणून बघा, तो वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला. आणि पुढे जेव्हा सत्ययुग आलं तेव्हा राम जन्माला आले. पुढे मग त्यांना वनवास कसा होईल, काय होईल, हे सगळं कहाणी त्या वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं. म्हणून वाल्मिक ऋषी श्रेष्ठ ठरले. जगामध्ये त्यांचं नाव झालं आपल्या पृथ्वीवरती. सत्ययुगातली गोष्ट ही, आता कलियुगातली नाही. माझं भाषण संपवते. नमस्कार.